किंवा 9 तारखेला हा मोर्चा जो आहे तो मुंबईत पार पडणार आहे. काय हरकत नाही. लोकशाहीचा अधिकार आहे, कोणी काढू शकतो. लोकशाही मार्ग आहे सगळ्याला. कोणी आंदोलनं करू शकतं, निदर्शनं करू शकतं, मोर्चाही काढू शकतं. आमचं भांडण सरकारशी, ते सरकारला म्हणतील, पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार. हां, आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच शेळीचं शेपूट निघाले म्हणे मागंच आमच्या. एवढं शकते हालीत शेपूट. आम्ही तसे नाही वागणार. आम्ही मराठीत असाल. आम्ही लोकांच्या लेकराचं वाटोळं नाही करत. तुम्ही करता वाटोळं. आम्ही जसं करतो तसं. आम्ही बैठक घेतल्या की त्यांनी घेतल्या. हां, मला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे. आम्ही असं ते बघा शेंडी फळं असतं मागं हिंडत असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं चलत मागत हे दी मला, लेमन गोळी दी मला चॉकलेट दी. त्यांनी कम खाल्लं चॉकलेट, मग मला दी. मग ते खाली का पडलेलं असताना पण दी. दुसऱ्यानी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी. आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत. आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत. आम्ही आमच्यात कुवत आहे, आमच्यात इच्छाशक्ती आहे. आम्ही मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत, राजकारणासाठी काम करत नाहीत. जातीसाठी करतो आम्ही. गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो. असं आमचा मुंबईला मोर्चा चालला गेलं की आम्ही तुमच्या मागच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नाहीत. आम्ही उपोषणाला बसलं का आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणाला बसणार असले आम्ही नाहीत. आम्ही फुकट भांडण विकत नाही घेत. आम्ही खुनशी नाही येत. मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत. आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत. त्यामुळं आम्ही त्याला पडत नाही पडत. आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे ज्यांना घ्यायची. आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे ज्यांना घ्यायचं. हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी. आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही. ते प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकजण काढू शकतो. पण आपल्या GRला शब्दसुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार. तिकडं मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. सरकारने आमच्या GRमध्ये येवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते. आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती. आपण बोलत नाहीत आणि जे बोललो ते करतो. आपण करोडोनी येईन म्हणलं करोडोनीच येत असते. पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलंच नसन इतक्या ताकदीनं मराठी रोडवर येणार. मग महाराष्ट्रातले रस्ते ब्लॉक होणार सगळे. एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठीचं मिळत नाही, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाहीत आम्ही. हे पण ध्यानात ठेवा. मग तुम्ही मला तराला लावू नका. फडणवीस साहेब सांगतो माझ्या नादी लागू नका. त्याचं ऐकून झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा. त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही. मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजे. बाकीचं आम्हाला काय माहीत नाही. मोर्चे काढा तिकडं, मोर्चे काढा, फोरचे काढा, काय काढायचं काढा, आम्हाला काय माहीत. आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत. आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत. एवढे कच्चे नाहीत आम्ही, एवढे मेलेले दूध प्यालेलं नाहीत. फक्त आम्ही संयमानं चाललं आहे. आमचे की नको वादावादी नको, शांततेने घ्या. आणि मराठ्यांना नाही सांगतो एकदा अंमलबजावणी होस तर शांततेने घ्या. भाषाला भाषा देऊ, शब्दाला शब्द देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेतो. काय अडचण नाही. आपण काय कमी नाहीत, लई येत आपण बी. एका जिल्ह्यात 8-8, 9-9, 10-10 लाख येत आपण. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटोळं करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित आहेत. सगळ्या 350 जातीचं 2-3 जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकांना शिकित शानफाना. GR आहे त्या संदर्भात आम्ही कागदपत्र काढायला देखील सुरुवात केली आहे. मग आता तुम्ही मंडल आयोगाला आव्हान देणार आहात? मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोलणार. डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी. काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं 94च्या बद्दलची माहिती आहे. त्यांनीही काल काही पुरावे आणून दिलेत. उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत. कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता. आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतो आहे.
वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता, कारण 50%च्या वर 2% आरक्षण ठेवता येत नाही. आमच्या जर तातडीनं सुनावण्या होत्यात खरं असून, तर त्या 16% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता, आणि वरच्या 2% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा, तोपर्यंत 16% आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे. हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत. तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर GR काढला आहे. त्या GRमध्ये फेरफार करण्यासाठी, बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात, आणि जर आमच्याच GRला जर काही होतं आहे, तर तुमच्या 94च्या GRला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलोत, कारण आमचा नाविलाज आहे. तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत. आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब, तर 94च्या GRच्या सुद्धा जे 16% आरक्षण दिलं त्याचीसुद्धा तातडीने सुनावणी होणार, आणि 2% आरक्षणाची सुद्धा 50%च्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार. आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत माननीय न्यायदेवतेकडं, की जोपर्यंत आमची याचिका माननीय न्यायालयाच्या पटलावर आहे, तोपर्यंत 16% आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि 50%च्या वरचं 2% ज्या ज्या आरक्षण खात्यात, त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं. नागपूरमध्ये 13 तारखेला ओबीसी नेत्यांची बैठक आहे. ओबीसींच्या कोर कमिटी नेत्यांची नागपूर बैठक होणार आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक असणार आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात, आणि त्यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे, कोणीही बैठकी घ्या, पण काय घेता तुम्ही? एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे? कशामुळं? आमच्या हक्काच्या नोंदी आहेत तरी आम्हाला विरोध, आणि तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस. आम्ही काढले मोर्चे, ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून? तुम्ही लय वाईट रूट पाडायलात, तुम्ही इतकी वाईट रूट पाडायलात. मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा. पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना. मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूढ राज्यात नाही पाडायले, खूप जातीवाद करायला लागलात तुम्ही. आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायनात, तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला. याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या, कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले, यांना मिळालेलं असून यांचं घेत असतं तर ठीक होतं, यांचं नाही घेत आपण, तरी पण हे एकत्र यायला लागले, तर तुमच्या मराठ्याच्या लेकरा बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा. तुम्हाला सांगतो, जात संपू देऊ नका. हे आरक्षण असूनसुद्धा हे लढतात, तर मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या, तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या, आणि ते आपण हक्कानं मिळवतो. नोंदी येतात आपल्या, दस्तऐवज आहे, सरकारी दस्तऐवज आहे, महसुली पुरावे आहेत, तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या. मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले, तर तुम्हालासुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे, जातीच्या बाजूने उभा राहावं लागणार आहे. तुम्ही तुम्हाला कधीच जात विसरणार नाही, ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जात तुम्हाला विसरणार नाही, जातीच्या बाजूने उभा राहा. जसा तुम्ही मुंबईत मोर्चा काढला, त्यानंतर आता ओबीसींचा सुद्धा मुंबईत महामोर्चा होतोय. नसल्यानंतर 8 किंवा 9 तारखेला हा मोर्चा जो आहे तो मुंबईत